नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026 ची होणार आहे, त्यासाठी महत्त्वाचं असणारं शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी इम्पॉर्टंट 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण यामध्ये काही प्रश्न आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील सुद्धा घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल, तर नोकरी इन्सायडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी कोणी परत केली होती? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. या ठिकाणी एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 2 प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आले होते. सर्वात पहिला प्रश्न आपल्याला विचारला होता की जालियनवाला बाग हत्याकांड हा कधी झाला होता? तर 1919 साली झाला होता आणि त्याच हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी कोणी परत केली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर रवींद्रनाथ टागोर हे आपलं उत्तर होणार आहे. कारण ब्रिटिश सरकारने यांना रवींद्रनाथ टागोर यांना सर या नावाची पदवी दिली होती. जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला तर त्याचा निषेध करण्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांनी ही सर पदवी इंग्रजांना परत केली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. सायमन कमिशनच्या निदर्शनादरम्यान झालेल्या लाठीमारात जखमी झाल्यामुळे कोणाचा मृत्यू झाला होता? मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा आपल्याला जवळपास 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न हाच विचारलेला म्हणजे याच्यावरती काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले असतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला होता. पहा, सायमन कमिशनचं ज्यावेळेस आंदोलन सुरू होतं, या आंदोलनामध्ये जो काही लाठीचार्ज केला होता तर त्यामध्ये भारताचे एक स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांचं नाव होतं लाला लजपतराय. तर ते जखमी होऊन त्यांचा मृत्यू त्या सायमन कमिशनच्या निदर्शनामध्ये झाला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात नागरिकांना सार्वजनिक रोजगारात आरक्षणाची तरतूद आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. काही काही ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो, भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे? पण आपल्याला या ठिकाणी क्लिअर विचारलं आहे की सार्वजनिक रोजगारात आरक्षणाची तरतूद. कारण वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण असतात, ते आपण सुद्धा पाहणार आहोत. पण या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर अनुच्छेद 16. ज्यावेळी सार्वजनिक रोजगारामध्ये आरक्षणाची तरतूद असा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस अनुच्छेद 16 हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. मग हा जो तिसरा प्रश्न आहे याच्यावरती आपण जवळपास 3 ते 4 मिनिटं डिस्कशन करणार आहोत. लक्षात ठेवा, याच्यावरती नोट्स काय काय आहेत ते लक्षात ठेवा. तर पहा, सर्वात पहिलं जे आरक्षण ते आहे शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण. त्यासाठी कलम 15 आहे. तर कलम 15(4) मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या म्हणजे ST, SC आणि OBC यांच्या उन्नतीसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्याला देतो. यानंतरचं कलम आहे कलम 15(5). तर यामध्ये काय आहे? खाजगी किंवा अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद आहे. यानंतर कलम 15(6). तर हे 103ऱ्या घटनादुरुस्तीने म्हणजे 2019 मध्ये हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी त्याला आपण EWS असं म्हणतो. तर EWS यांच्यासाठी 10% आरक्षणाची तरतूद करतं. कोणतं? कलम 15(6). मग दुसरा आपला घटक आहे पहा, सार्वजनिक रोजगारामध्ये आरक्षण. कलम 16, जे की आपल्या मेन जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं हा मेन पॉइंट आहे. यामध्ये कलम 16(4) यामध्ये काय आहे? तर सरकारी नोकऱ्यांमध्ये ज्या मागासवर्गीय समुदायांचे पुरेसे प्रतिनिधित्व नाही त्यांच्यासाठी ती पदे आरक्षित ठेवण्याचा अधिकार हे राज्याला देतं. कलम 16(4). यानंतर आहे कलम 16(4)A. तर यामध्ये अनुसूचित जाती म्हणजेच SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST यांच्यासाठी नोकरीत पदोन्नतीमध्ये म्हणजेच प्रमोशनमध्ये आरक्षणाची तरतूद देण्यात आली आहे. यानंतर आहे कलम 16(6). तर याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी म्हणजे EWS साठी सरकारी नोकऱ्यामध्ये 10% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. मग यानंतरचा तिसरा जो घटक आहे त्यामध्ये आहे पहा, राजकीय आरक्षण. ते कलम 330 ते 334 मध्ये नमूद आहे. यामध्ये कलम 330 काय आहे? लोकसभा निवडणुकीमध्ये SC आणि ST यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवणे
कलम 332 मध्ये आहे राज्यांच्या विधानसभांमध्ये ST SC यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवणे आणि कलम 334 मध्ये आहे आरक्षणाची मुदत ठरवते जी की दर 10 वर्षांनी ती वाढवली जाते. यानंतर चौथा घटक आहे स्थानिक स्वराज्य संस्था. त्याचं कलम आहे 243 आणि यामध्ये पहा कलम कोणकोणते आहेत. कलम 243D पंचायत राज संस्थांमध्ये SC ST यांच्यासाठी महिलांना आरक्षण आहे. कलम 243T मध्ये काय आहे तर नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. हा जो प्रश्न आहे या प्रश्नावरती मुद्दाम आपण 4 पॉईंट्स असे घेतलेले आहेत की जे आपल्याला परीक्षेमध्ये अशाच पद्धतीचे काही काही विचारले गेले होते. चला यानंतरचा प्रश्न आहे ज्या वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र व एक मध्यशीर असते त्यांना काय म्हणतात. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विज्ञान या घटकावरती विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये 2 वेळा बॅक टू बॅक विचारण्यात आला होता. ज्या वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असतं व एक मध्यशीर असते अशा पानांना काय म्हणतात. याचं एकदम सोपं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्याला साधे पान असं म्हटलं जातं. जे काही वनस्पती किंवा त्यांच्या पानांचे प्रकार आहेत त्यावरती आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ घेत आहोत. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकील. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हेलेचा धूमकेतू साधारणतः किती वर्षातून एकदा दिसतो. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास 20 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2019 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. हेलेचा धूमकेतू साधारणतः किती वर्षातून एकदा दिसतो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर 76 वर्षातून एक वेळा दिसतो हेलेचा धूमकेतू. पर्याय 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान किती वर्षांचा न्यायालयीन किंवा वकिली अनुभव असणे आवश्यक आहे. हा प्रश्न आपण कोर्टाच्या हिशोबाने मुद्दाम घेतलेला आहे. मित्रांनो प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. आता काही विद्यार्थी कमेंट करून सांगतात की अशा पद्धतीचे प्रश्न येत नाहीत. पण लक्षात ठेवायचे कोर्टामध्ये जर तुम्ही गेल्या वर्षीचा पेपर जर पाहिला गेल्या परीक्षाचा तर त्यामध्ये तुम्हाला कळून येईल की कशा कशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न विचारले होते. आपण हे जे प्रश्न आहेत ते खूप बेसिकचे प्रश्न आहेत जे आपण शिपाई हमाल या पदासाठी पाहत आहोत. यापूर्वी आपण काही व्हिडिओज घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला क्लर्कसाठी सुद्धा आपण काही प्रश्न घेतले होते. तर प्रश्न परत एक वेळा प्रश्नावर येऊया. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी कमीत कमी किती वर्षाचा न्यायालयीन किंवा वकिलीचा अनुभव असणं गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर कमीत कमी 10 वर्ष एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्याच वेळी आपण उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1906च्या कोलकाता अधिवेशनात भारतीयांना एकजुटीने राहा व स्वराज्य मिळवा असा संदेश कोणी दिला होता. याच्यावरती सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारले होते. असा प्रश्न विचारला होता की कोणत्या वर्षी कोलकाता अधिवेशन झालं होतं. लक्षात ठेवा 1906चं हे अधिवेशन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये एकजुटीने राहा व स्वराज्य मिळवा असा जो संदेश आहे हा दादाभाई नौरोजी यांनी दिला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला यानंतरचा प्रश्न आहे मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा असा संदेश खालीलपैकी कोणत्या संतांनी दिला होता. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता. एक वेळा तर हा प्रश्न आपल्याला MPSCच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा जो संदेश आहे हा संत रामदास यांचा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली होती. प्रश्न परत एक वेळा इम्पॉर्टंट आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेस याची जी स्थापना आहे ते आपल्याला स्थापना वर्ष विचारलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तर 1938 हे स्थापना वर्ष असणार आहे. मग याच्यामध्ये काही महत्त्वाचे आपण पॉईंट्स देखील घेतलेले आहेत. त्या पॉईंट्समध्ये पहा स्थापना वर्ष काय आहे आपण पूर्ण डेट सुद्धा आहे. 29 जानेवारी 1938ला हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. याचे पहिले अध्यक्ष कोण होते स्वामी रामानंद तीर्थ. याचा नेमका उद्देश काय होता तर हैदराबाद संस्थानात जबाबदार राज्य पद्धती सुरू करणे आणि नागरी स्वातंत्र्याची मागणी करणे या संस्थेचा मुख्य उद्देश होता. संस्था कोणती होती हैदराबाद स्टेट काँग्रेस. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1984 मध्ये भोपाळ येथे झालेल्या दुर्घटनेला कोणता वायू कारणीभूत ठरला होता.
परत एक वेळा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या वर्षी प्रश्न विचारण्यात आले होते. सर्वात मुद्दा आणि सर्वात मेन प्रश्न विचारला जातो, की भोपाळमध्ये झालेली जी वायू दुर्घटना होती, तर ही कोणत्या वर्षी झाली? वर्ष आहे 1984 या वर्षी. आणि ती कोणत्या वायूमुळे झाली होती? तर तो वायू होता पहा ऑप्शन क्रमांक 2 मिथाइल आयसोसायनाइट हा जो आहे हा विषारी वायू आहे आणि तो वायू या अपघातामध्ये जास्त प्रमाणात गळला होता. या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहूया. यामध्ये पहा पॉइंट्स 1984 मध्ये भोपाळ या ठिकाणी झालेल्या भीषण दुर्घटनेला मिथाइल आयसोसायनाइट हा विषारी वायू कारणीभूत ठरला होता. याची जी तारीख आहे ती होती 2 आणि 3 डिसेंबर 1984च्या मध्यरात्री ही घटना घडली होती. ती कोणत्या कंपनीमध्ये घडली होती? तर ही दुर्घटना युनियन कार्बाइड या अमेरिकन कंपनीच्या कीटकनाशक कारखान्यामध्ये घडली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? पोलीस भरतीमध्ये कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे आणि सोलापूर जिल्हा या भरतीसाठी सुद्धा खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून इचलकरंजी या शहराला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कायदे मंडळाने केलेले कायदे, कार्यकारी आदेश यांची वैधता तपासण्याचा अधिकार हा कोणाकडे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, काही प्रश्न आपण मुद्दाम थोडेसे हाय लेवलचे घेतलेले आहेत, जेणेकरून क्लर्कसाठी जे आपली तयारी करत आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी सुद्धा प्रश्नाची लेवल समजून येईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा, सर्वोच्च न्यायालय. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. याच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते सुद्धा पाहून घ्या. तर कायदे मंडळाने केलेले कायदे आणि कार्यकारी मंडळाने काढलेले आदेश यांची घटनात्मक वैधता तपासण्याचा अधिकार हा न्यायमंडळाकडे असतो. त्याच अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकन सुद्धा असं म्हटलं जातं आणि याचा जो अधिकार आहे हा मुख्यतः भारतामध्ये हा आपल्या सर्वोच्च न्यायालयाकडे असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कीर्तनाद्वारे राष्ट्रजागृती करून ज्यांना राष्ट्रसंत ही पदवी मिळाली आहे ते खालीलपैकी कोण आहेत? आपल्याला राष्ट्रसंत हा जो शब्द लक्षात आला किंवा हा शब्द जरी आपण कुठं वाचला तरी आपल्याला पुढचं पूर्ण नाव माहीत असणं गरजेचं आहे. ज्यांना आपण म्हणतो पहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. म्हणजे या प्रश्नाचं सुद्धा उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर तुकडोजी महाराज हे जे आहेत हे आपल्या कीर्तनामधून जनजागृती किंवा राष्ट्रजागृती करत होते. म्हणजे महत्त्वाचे काही संदेश जे आहेत ते समाजापर्यंत ते पोहोचत होते. म्हणून त्यांना राष्ट्रसंत ही पदवी देखील मिळाली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा प्रसिद्ध शोधनिबंध खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला होता? या ठिकाणी आपल्याला एक शोधनिबंध दिलेला आहे ज्याचं नाव आहे द स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आणि हा निबंध 1887 या साली तो प्रकाशित करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. याच्यावरती सुद्धा काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. या शोधनिबंधाचे लेखक कोण होते? तर हा जो शोधनिबंध आहे हा वुड्रो विल्सन यांनी लिहिला होता, जे नंतर अमेरिकेचे 28व्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष देखील बनले. नियतकालिक जे आहे तर हा निबंध पॉलिटिकल सायन्स क्वार्टरली या त्रैमासिकामध्ये प्रकाशित झाला होता. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. लेखक सुद्धा लक्षात ठेवा, वुड्रो विल्सन. यानंतरचा प्रश्न आहे, पाण्याची महत्तम घनता कोणत्या तापमानाला असते? म्हणजे पाण्याची सर्वात जास्त घनता ही कोणत्या तापमानाला असते? हा प्रश्न विचारले जवळपास 30% विद्यार्थी न विचार करता 0 डिग्रीचा असा आपल्याला प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतात. पण या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर 4 डिग्री सेल्सिअसमध्ये पाण्याची जी घनता आहे ही सर्वात जास्त असते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. का असते याच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. यामध्ये घनता आणि त्याचा आकारमान हा आपला पहिला मुद्दा आहे. साधारणपणे पदार्थ थंड झाल्यावर अंकुचन पावतात आणि त्यांची घनता वाढत असते. परंतु पाणी जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसवरून 0 डिग्रीपर्यंत थंड होतं तेव्हा ते अंकुचन पावण्याऐवजी ते प्रसरण पावतं आणि त्यामुळेच 4 डिग्रीला पाण्याचं जे आकारमान आहे हे सर्वात कमी आणि घनता ही सर्वात जास्त असते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, फुफ्फुसांमधून आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात पहिल्यांदा प्रवेश करते? म्हणजे प्रथम प्रवेश करते. हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. हा प्रश्न मित्रांनो आपल्याला 2 ते 3 वेळा परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. फुफ्फुसांमधून ऑक्सिजनयुक्त रक्त जे आहे हे हृदयाच्या कोणत्या भागामध्ये सर्वात पहिल्यांदा जाते? तर तो भाग असतो पहा डावे अलिंद. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. याच्यावरती काही महत्त्वाचे पॉईंट्स सुद्धा आहेत ते पॉईंट्स पाहून घ्या. तर पहा,
फुफ्फुसांमधून आलेले ऑक्सिजनयुक्त जे रक्त असतं हे डाव्या अलिंदामध्ये सर्वात पहिल्यांदा प्रवेश करतं. फुफ्फुसं काम काय करतात तर रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळण्याचं काम हे फुफ्फुसामध्ये केलं जातं. या ठिकाणी पहा पुन्हा हे एक फुफ्फुस शिर जी आहे ही ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसांकडून हृदयाकडे वाहून नेण्याचं काम या शिरा करत असतात. यामध्ये डावे अलिंद तर फुफ्फुस शिरांद्वारे हे शुद्ध रक्त हृदयाच्या वरच्या डाव्या भागात म्हणजेच डाव्या अलिंदामध्ये जात असतं. या ठिकाणी ऑप्शन काय आहे तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन सिंधुदुर्ग कधी निर्माण झाला होता. सिंधुदुर्ग हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे तर रत्नागिरी या जिल्ह्यामधून. लक्षात ठेवा रत्नागिरी या जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग हा जिल्हा वेगळा झालेला आहे. तो कधी झालेला आहे तर 1 मे 1981 या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग हा वेगळा करण्यात आला. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो या ठिकाणी काही 2 ते 3 पॉईंट्स आहेत मी आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तरीही लक्षात ठेवा बेसिक पॉईंट्स आहेत सर्वांना माहीत आहेत तरीही मी मुद्दाम परत सांगतो रिव्हिजन म्हणून. महाराष्ट्र ज्यावेळेस स्थापन झाला महाराष्ट्र झाला 1 मे 1960ला स्थापन. तर 1960ला हाच दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. या ठिकाणी अजून एक गोष्ट काय आहे की ज्यावेळी महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे स्थित होते. लक्षात ठेवा 26 स्थित होते आणि सध्याच्या काळामध्ये 36 जिल्हे आहेत. आणि हे जे 10 जिल्हे वाढलेले आहेत तर हे कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामधून विभाजन त्यांचं झालेलं आहे. त्यामुळे आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं निर्मिती आणि प्रत्येक जिल्ह्याचं विभाजन कधी झालं ते सुद्धा आपण घेतलेलं आहे. कारण परीक्षेच्या दृष्टीने हे जे प्रश्न आहेत ते सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात. यानंतरचा प्रश्न आहे बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. आत्तापर्यंत मी आपल्याला हा प्रश्न स्वतः जवळपास 30 ते 40 वेळा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये घेतला होता. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर जीवनसत्व ब म्हणजेच व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे होतो पहा बेरीबेरी हा आजार. मग याच्यावरती अजून काही पॉईंट्स आहेत ते देखील समजावून घ्या कारण हे जे पॉईंट्स आहेत हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात पहिला पॉईंट काय आहे तर जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे अजून काही आजार असतात ते कोणकोणते आहेत पाहून घ्या. ज्यावेळी व्हिटॅमिन ए कमी पडतं त्यावेळी रातांधळेपणा होत असतो. ज्यावेळी व्हिटॅमिन बी कमी पडतं त्यावेळी बेरीबेरी आजार होत असतो. ज्यावेळी व्हिटॅमिन B12 कमी पडत असतं त्यावेळेस ॲनिमिया होतो त्याला मराठीमध्ये रक्तक्षय म्हटलं जातं. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो पहा स्कर्वी आजार आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो मूडदूस आजार. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केली होती. याच्यावरतीच आपल्याला परत 2 प्रश्न तयार होतात. मुलींची पहिली शाळा कोणी काढली तर ती काढली महात्मा फुले यांनी. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. कोणत्या वर्षी काढली तर 1848 या वर्षी काढली. पण या ठिकाणी प्रश्न विचारला की कोणत्या ठिकाणी ती काढली होती. आपल्याला सर्वांना माहीत आहे पुण्यामध्ये काढली होती. पण पुणेमधील भिडेवाडा जो आहे तर या ठिकाणी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केली होती. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मोबाईलचा वापर करून ई मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील खालीलपैकी पहिले राज्य कोणते ठरलेले आहे. या ठिकाणी जर आपण AIचा वापर करून या प्रश्नाचं उत्तर जर काढायचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला तेलंगणा स्टेट असं उत्तर दाखवतं. पण मी तुम्हाला खालीलपैकी असा शब्द दिलेला आहे म्हणजे या 4च ऑप्शनपैकी आपल्याला एक ऑप्शन सांगायचे ज्याने मोबाईलचा वापर करून ई मतदान प्रणाली सुरू केलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तर बिहार हे जे राज्य आहे बिहार या राज्याने आत्ताच्या निवडणुकीला ई मतदान प्रणाली म्हणजेच मोबाईलचा वापर करून मतदान करण्याची पद्धत ही अवलंबली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल बिहार. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाचे उत्तर आले मला एक कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड केली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्याचं नाव आहे नोकरी इन्सायडर. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.